नमस्कार, मी उमेश घोंगडे. बखर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विधानसभेच्या आखाड्यात आपण आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघासंदर्भात बोलणार आहोत. या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. सातारा जिल्ह्यातला हा एक प्रमुख मतदारसंघ आहे. सातारा तालुका, कोरेगाव तालुका आणि खटाव तालुक्याची 2 महसूल मंडळ अशा सगळ्या गावांचा मिळून हा मतदारसंघ तयार झालाय. शशिकांत शिंदे हे या मतदारसंघातनं तब्बल 2 वेळा निवडून आले. 9 आणि 14. 19च्या विधानसभेला त्यांचा पराभव झाला. महेश शिंदे हे या मतदारसंघातनं 2019ला आमदार झाले. उद्योजक आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे. आता पुन्हा महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे अशा 2 शिंद्यांमधली लढाई पुन्हा इथं होते आहे. एकूण या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की सातारा शहर म्हणजे सातारा शहराचा काही भाग आहेच, मी मगाशी म्हटलं तसं कोरेगाव आणि खटाव तालुक्याचा काही भाग असा हा मतदारसंघ आहे. छत्रपती उदयनराजे भोसलेंचा प्रभाव असलेला खरं तर हा मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उदयन महाराजांच्या साठी महेश शिंदेंनी खूप काम केलं असं कार्यकर्ते सांगतात. या मतदारसंघातनं चांगलं लीड पण मिळालं. आता महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांची लढत कशी होतीये हे पाहणं उत्सुकतेचं असेल. हा मतदारसंघ, तिथलं आत्ताचं राजकारण आणि कुणाची बाजू वरचढ हे आपण अविनाशजींकडनं समजावून घेऊया. अविनाशजी नमस्कार. नेमकं मतदारसंघाचं आताचं चित्र काय आहे? आता सध्या महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यात लढत होती. 2019ची जी लढत झाली होती तर त्याच्यामध्ये महेश शिंदे हे जायंट क्लिअर ठरले होते. कारण त्यावेळी शशिकांत शिंदे यांचा पराभव होईल असं कुणालाही वाटत नव्हतं. कारण एकतर शशिकांत शिंदे त्यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं. आणि ह्या सगळ्या माध्यमातून शिवाय शरद पवारांच्या अत्यंत एकनिष्ठ, याशिवाय या मतदारसंघामध्ये जो माथाडी कामगारांचा प्रभाव आहे तो तिथे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ते मुंबईतही काम करत होते आणि त्यांच्या मागे खूप मोठा तो सगळा ताकद होती. परंतु महेश शिंदे यांनी त्यांचा जायंट क्लिअर ठरवून पराभव केला. आता हे महेश शिंदे जे आहेत, हे महेश शिंदे तुम्ही म्हणाल तसं उद्योजक आमदार आहेत. तर त्यांनी त्यांच्यामध्ये शेती, साखर, अल्कोहोल ह्याच्यामध्ये त्यांची गुंतवणूक आहे, त्यांनी हे केलेले. हे अत्यंत कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही. म्हणजे अगदी एक तरुण, म्हणजे त्यांच्या अगदी कुटुंबातच सांगायचं म्हटलं तर त्यांचे वडील रयत शिक्षण संस्थेच्या एका कॉलेजमध्ये प्राचार्य होत्या, आई प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या. चांगला शिकला मुलगा, त्यांनी चांगले म्हणजे अगदी आपल्या गावाकडच्या भाषेत सांगायचं तर चांगले पैसे मिळवले. आणि मग पैसे मिळवल्यानंतर मग थोडंसं राजकारणात येण्याची इच्छा झाली आणि मग त्या इच्छेप्रमाणे ते राजकारणात आले. जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि त्यावेळेस मुख्य म्हणजे ते सातारा हे राष्ट्रवादीकडून लढत होते. परंतु त्यानंतर शशिकांत शिंदेचा इथला एकंदर जर आपण प्रभाव पाहिला तर त्यांना असं वाटत होतं की आपल्याला काही इथे काही फार काही संधी मिळणार नाही पुढच्या काळात. तर त्याच्यामुळे त्यांनी असं विचार केला आणि त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची चांगली हे झाली. तर देवेंद्र फडणवीस यांनी मागेही आपण चर्चा केली की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये की ज्या ठिकाणी असं खूप प्रस्थापित आणि असं बलदंड नेतृत्व आहे तर त्या ठिकाणी त्यांनी तरुणांना ताकद दिली आणि त्यातही त्यांनी अगदी हेरून म्हणजे हे फार चांगलं. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं जेव्हा कधी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी खूप चांगले तरुण राजकारणात आणले आणि या राजकारणामध्ये महेश शिंदेचं नाव येईल. म्हणजे ते उद्योजक म्हणून काम करत होते, जिल्हा परिषद सदस्य होते, पण मुख्य म्हणजे युवकांचं संघटन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बांधलेलं होतं आणि युवकांना काहीतरी रोजगार द्यावा, युवकांचे प्रश्न समजून घ्यावेत असा त्यांचा कायम प्रयत्न होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हेरलं आणि त्यांना भाजपच्या माध्यमातून ते काम करायला लागले. परंतु 2019 मध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजप युतीमध्ये जागा वाटप झालं तर त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे ते जागा आम्ही सोडणारच नाहीत असं सांगितलं आणि त्याच्यामुळे मग महेश शिंदेंना नाईलाजाने शिवसेनेत प्रवेश करावा लागला. परंतु तरीही देवेंद्र फडणवीस यांची सर्व ताकद त्यांच्या मागे होती आणि त्यांना शेवटी जर तुम्ही पाहिलं असेल तर मधल्या काळामध्ये सगळ्या टीव्हीच्या वर चर्चा व्हायच्या त्यावेळेस शशिकांत शिंदे हे खूप आक्रमकपणे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलायचे. म्हणजे सगळ्या म्हणजे अगदी त्यावेळेस टीव्हीच्या अर्धा पाऊण तासाचे जे शो व्हायचे तर त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे खूप आक्रमक आणि म्हणजे त्यांचं हे व्हायचं. तर त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अगदी लक्षात ठेवलं होतं आणि महेश शिंदेना ताकद देणं सुरू केलं, त्यांना विकास कामांसाठी निधी दिला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. तर आता परत ह्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये आता पुन्हा तेच चित्र आहे. कारण एकतर त्यांची एकनाथ शिंदेची जवळीक म्हणजे तिथे त्यांच्या पक्षाचीच आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक, त्याच्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणात निधी दिला. म्हणजे कोरेगाव मध्ये आतापर्यंत शशिकांत शिंदे यांनी 10 वर्षात जेवढी कामे केली नाहीत तेवढी कामं त्यांनी 5 वर्षात केली.
जवळजवळ त्यांचा स्वतःचा खरं तर 2.5 वर्ष हा अडीच बरोबर तर म्हणजे आता त्यांचा जो दावा आहे तर त्या 900 कोटी रुपयांची साधारणतः कामं विकास कामं आता सध्या चालू आहेत आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा त्यांचं युवकांचं संघटन आहे. एक आणखी महत्वाची गोष्ट त्यांनी केली की म्हणजे आपल्या ग्रामीण भागात आपण हा मुद्दा खरं घ्यायला पाहिजे म्हणजे प्रत्येक ठिकाणी की वैद्यकीय सहाय्यता निधी म्हणजे ही वैद्यकीय सहाय्यता निधी ही खरं देवेंद्र फडणवीस यांची कल्पना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी खास एक त्यांचं ऑफिस कक्ष स्थापन केला होता. त्याची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर दिली होती आणि या माध्यमातून जे महाराष्ट्रातील गोरगरीब आहेत तर त्यांना खूप चांगल्या प्रकारची मदत केली. आणि महेश शिंदे यांच्यासारखे जे आमदार आहेत की जे खरोखर तरुण तडफदार आमदार आहेत ज्यांना काही लोकांबद्दल कणव आहे तर त्यांनी त्या वैद्यकीय सहायता निधीचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला. तर हा सगळा जो असल्यामुळे आता पुन्हा एकदा शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे लढतीमध्ये मला तरी असं वाटतं की महेश शिंदे यांना पराभूत करणं शशिकांत शिंदे यांच्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे. बरोबर, दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्ही आता सांगितलं मुद्दा अगदी खरा आहे की जसं महेश शिंदेनी त्यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या मार्फत खूप लोकांना वैद्यकीय मदत मिळवून दिली तालुक्यातल्या मतदारसंघातल्या, तसाच प्रयोग मला असा जो ठळकपणे दिसतो तो माळशिरसमध्ये राम सातपुते यांनी सुद्धा जवळजवळ 3,500 लोकांना केवळ 2.5 वर्षामध्ये 3,500 लोकांना अशा प्रकारे ते तर वैद्यकीय सहायता समितीच्या त्या आमदारांची जी कमिटी असते ना तर त्याचे सदस्य होते. आणि मला अजून आठवतंय की रुबी हॉल ह्या हॉस्पिटलमध्ये एका तिथल्याच त्यांच्या कार्यकर्ता असेल किंवा काय त्यांचं कुणीतरी असेल तर त्यांचं बिल खूप आलं होतं म्हणजे असं काही लाखो ह्याच्यात आलं होतं. तर त्यांनी तिथे जाऊन खूप आक्रमकपणे केलं होतं आणि त्यानंतर मग त्यांना ते दखल घ्यावी लागली. खरोखर हे म्हणजे तरुण आमदार जे आहेत ना तर ते या बाबतीत मध्ये खूप ते चांगलं काम करतात. म्हणजे राम सातपुतेंचं तर ते व्हिडिओ म्हणजे सुरुवातीला काय झालं की तो जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला ना तर लोकांना असं वाटायला लागलं की अरे काय बोलतोय हा माणूस, परंतु जेव्हा तो व्हिडिओ मधला कंटेंट आहे की बाबा कशासाठी बोलतोय आणि बोलायलाच पाहिजे. आणि हे खरोखर हॉस्पिटल आहेत ना ज्या पद्धतीने लूट करत होते त्या काळात मला असं वाटतं की हे सगळे मधल्या काळात बंद झाली लूट आणि त्याला राम सातपुते वगैरे सारख्या आमदारांचं खूप मोठं चांगलं हे सगळ्यात महत्वाचं काय तर त्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांना त्याचा खूप उपयोग झाला. आपण मूळ विषय जो कोरेगावचा आहे तर कोरेगावमध्ये महेश शिंदेनी जो ज्या प्रकारचा निधी आणला ना त्या तुम्ही जर तालुक्यात गेलात ना तर तालुक्यामध्ये त्यांच्या निधीची सर्व ठिकाणी चर्चा असते. कारण या तालुक्यातल्या लोकांना सरकारी निधी आमदार निधी अशा माध्यमातून किंवा अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात मिळू शकतो हे खरं तर महाराष्ट्रातल्या म्हणजे केवळ कोरेगाव नव्हे तर अनेक मतदारसंघात हे बघायला मिळाले. तुम्ही सांगोल्यात गेलात विशेषतः एकनाथ शिंदेचे जिथं आमदार आहेत तिथं त्या सगळ्या मतदारसंघांमध्ये प्रचंड प्रमाणात निधी मिळालेला आहे. या निधीचीच अडचण खरं तर आता शशिकांत शिंदे नाही, कारण 10 वर्षात त्यांना काही दाखवण्यासारखं फार घडलेलं नव्हतं, फार करता आलं नाही. मात्र या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचा निधी आला आणि अनेक विकासाची कामं सुरू झाली आहेत काही पूर्ण झाली आहेत त्यामुळं आज महेश शिंदे खूप पॉझिटिव्ह आहेत आणि शशिकांत शिंदे मात्र झगडावं लागतं. याच्यामध्ये काय परिस्थिती याच्यामध्ये हे महेश शिंदे हे कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष होते. तर त्यांनी आता म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर पासून पुण्यापर्यंत कृष्णा खोरे पाणी वाटपाचा प्रश्न आहे. तर त्यांनी कृष्णा खोरे ते ह्याचा फेर नियोजन करून 2 TMC अतिरिक्त पाणी मिळून दिलं. नेरे तलाव जो आहे तो नेर तलाव भरला. जे काटापूर योजना त्यांनी कार्यान्वित केली. म्हणजे जेव्हा लोकांना पाणी येतं आणि आपल्याला असं वाटतं म्हणजे सगळ्या अनेकांना असं वाटत असेल की सातारा जिल्हा म्हणजे एकदम समृद्ध जिल्हा, तसं नाहीये. सातारा जिल्ह्याचा भागही दुष्काळी आहे. कोरेगाव तालुका आहे, खटाव आहे, सातारा तालुक्यातला काही भाग दुष्काळी. तर त्यासाठी त्यांनी खूप चांगलं काम केलं. जे काटावर तुम्ही म्हटलं तसं कोरेगावला काही प्रमाणात फायदा झालाय, खटाव तालुक्याला फायदा झालाय, मान तालुक्याला म्हणजे 3 तालुक्यांना प्रचंड फायदा झालेली ती योजना आहे. तिचं नाव लक्ष्मणराव इनामदार पाणी उपसा योजना असं आता नामांतर झालं. पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन पण औपचारिक झालं होतं. तर मूळ विषय असा आहे की जरी कोरेगावमध्ये महेश शिंदेचा निधीच्या माध्यमातून आता खूप बोलबाला असला, खूप वर्चस्व असलं, खूप नाव असलं तरी शशिकांत शिंदेची म्हणून एक खूप मोठी ताकद आहे. कारण तिथे 2 वेळा ते आमदार होते, माथाडीचे मोठे नेते आहेत. माथाडी कामगार सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जे मुंबईला आहेत पण मूळ त्यांचं या तालुक्यात या गावात या जिल्ह्यात आहे. अलीकडची घटना म्हणजे अगदीच 1 महिन्याभरापूर्वी अर्चना देशमुख ज्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्या ज्या उदयन महाराजांच्या समर्थक होत्या म्हणजे भाजपात होत्या एका अर्थानं, तर त्या नुकत्याच 1 महिनाभरापूर्वी त्यांनी शशिकांत शिंदेच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्याचा उपयोग सुद्धा एक जिल्हा परिषद गटाच्या ज्या सदस्य होत्या ज्या प्रस्थापित आहेत ज्यांच्या मागे मतदार आहे असा एक मोठा गट त्या जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून शशिकांत शिंदेच्या बाजूला गेल्यामुळे नाही म्हटलं तरी त्याची ती एक जमेची बाजू ठरणार आहे. तरी सुद्धा शशिकांत शिंदेचं एकूण आत्ताचं एकूण तिथलं राजकीय वजन कितपत आहे निवडून येण्यासाठी कितपत त्याचा उपयोग. शशिकांत शिंदेचा म्हणजे आता विचार जर केला तर
सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवार होते. उदयन महाराजांच्या विरोधात ते लढत होते. तर हा त्यांचा घरचा मतदारसंघ आणि साधारणतः कुठल्याही माजी आमदाराला जर एखाद्या लोकसभा मतदारसंघात जेव्हा उमेदवारी मिळते तर त्यावेळेस त्याला त्या मतदारसंघातून असं त्याची एक अपेक्षा असते की या मतदारसंघातून मला इतकं लीड मिळावं की मी ज्या मतदारसंघात मायनस आहे तर तिथे ते लीड भरून काढेल. पण या मतदारसंघात विशेष म्हणजे उदयन महाराजांना 6-6.5 हजाराचं लीड मिळालेले. त्याच्यामुळे याचा अर्थ की कोरेगावमध्ये आता अगदी म्हणजे मला वाटतं 6 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत सुद्धा स्वतः उमेदवार लोकसभेचे उमेदवार असताना सुद्धा त्यांना लीड मिळू शकलं नव्हतं. पण एक गोष्ट आहे, महेश शिंदे यांनी गेल्या काही काळामध्ये रयत शिक्षण संस्थेवर खूप जहरी टीका केली होती आणि ती जी टीका आहे ती शरद पवारांना खूपच लागली होती. कारण महेश शिंदे अगदी म्हणजे त्यांचे वडीलच प्राचार्य होते, त्याच्यामुळे त्यांना ते रयत शिक्षण संस्थेतलं सगळंच कारभार काय आहे तो माहिती असेल. तर त्यांनी ते अशा प्रकारची टीका केली. अनेक प्रकरणं त्यांनी उघडकीस आणली होती. म्हणजे एक तर त्यांनी एका महिलेला असं उभं करून त्यांनी कशा पद्धतीने तिच्याकडून हे केलं जाते हे सगळं विचारलं होतं. तर त्याच्यामुळे शरद पवार हे अगदी शशिकांत शिंदे यांच्या पाठीमागे ताकद उभी करणार आहेत. दुसरी गोष्ट, शरद पवारांना मानणारा मतदार आहे त्या भागात अजूनही. आणि तुतारीची जी एक हवा म्हणतात ती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सध्या जी चालली आहे तर ती हवा जर समजा शशिकांत शिंदे यांच्या उपयोगी आली तर शशिकांत शिंदे चांगली लढत देऊ शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे शालिनीताई पाटील ह्या पूर्वी या मतदारसंघाच्या आमदार होते, तर त्यांची पण म्हणजे त्यांची आता फार ताकद राहिली नाही, परंतु त्यांची एक भूमिका आहे. आणि त्यांनी जर काही, कारण मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळ्यात पहिल्यांदा भूमिका शालिनीताई पाटलांनी मांडली. तर मराठा आरक्षणाचा जो आता सगळं हे चाललंय तर मराठा मतांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून होतोय. आणि मला असं वाटतं की ते मनोज जरांगे यांनी थेट त्यांना म्हणजे बोलले नसे तरी त्यांना पाठिंबा आहे असं सगळं आता गेल्या 4-5 दिवसाच्या घटनांवरून कळतंय आपल्याला. या मतदारसंघातही खरं मनोज जरांगे समर्थकाला कोण म्हणजे उमेदवारी नाहीच, कारण त्यांनी लढायचं नाही असं ठरवले. तर ती ताकद जर शशिकांत शिंदे यांच्या बाजूने आली तर मला वाटतं की हे गणित बिघडू शकतं. अगदी खरं आहे. तुम्ही शालिनीताई पाटलांचा उल्लेख केला म्हणून फक्त जाता एक आठवलेली गोष्ट अशी की जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना, ज्याची महाराष्ट्रभर एकेकाळी खूप चर्चा झाली, ज्याच्या खरेदी विक्री व्यवहारावरून खूप राजकारण झालं, तो कारखाना सुद्धा याच मतदारसंघाच्या अगदी मध्यभागी आहे. एकूणच हा मतदारसंघ शरद पवारांच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तसंच तो भाजप आणि म्हणजे एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे. महेश शिंदे खरोखरच आमदारकी राखतील का शशिकांत शिंदे त्यांना चितपट करतील हे आपल्याला 23 तारखेला समजेल. या मतदारसंघात आपण आज इथंच थांबूया. उद्या भेटूया नव्या मतदारसंघासह. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.